नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आपण आलेलो आहोत जावळी येथील सिद्धनाथाच्या दर्शनाला। भैरवनाथालाच सिद्धनाथ असे म्हणतात। भैरवनाथाचा अवतार आहेत सिद्धनाथ। जावळी हे ठिकाण फलटण आणि शिंगणापूर जे आहे त्याच्या मध्यभागी आहे। तर चला आपण असा या मानदेशाच्या आराध्य दैवताचं दर्शन घेऊया। काळभैरवालाच सिद्धनाथ असं म्हणतात आणि भरतखंडामध्ये प्रचंडासूर नावाचा एक राजा होता। तर तो आपल्या दुष्कर्माने तेथील लोकांचा छळ करत होता। ब्रह्मदेवाकडून त्याला अजिंक्य होण्याचा वर प्राप्त झाला होता आणि त्याचा तो दुरुपयोग करून लोकांना आणि देवांना त्रास देत होता। या त्रासाला कंटाळून लोक भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकरांनी आपला तिसरा नेत्र उघडला आणि भैरवाचा जन्म झाला असं म्हणतात। आणि मग भैरव हे सूर सैन्याचे सेनापती झाले आणि ते पृथ्वीवरती आले आणि त्यांनी प्रचंडासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे। हे बघा, हे सुंदर असं हेमाडपंथी मंदिर आहे आणि अजूनही याला सागवानाची लाकडं लावलेली आहेत। पूर्ण हेमाडपंथी बांधकाम आहे हे। तर चला आपण सिद्धनाथाचं दर्शन घेऊयात। श्री जावळीच्या सिद्धनाथ देवाची उपासना करण्याचा प्रथम अधिकार भोयटे यांना आहे। अगवणे, माने, भोयटे इत्यादी आडनावाच्या लोकांचे हे कुलदैवत आहे। सुंदर अशी पाषाणामध्ये कोरलेली सिद्धनाथाची मूर्ती पहा। मंदिराला चारही बाजूने अजून तटबंदी आहे आणि ती अजूनही शाबूत आहे। इथं काही देवी देवतांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत। हे पण इथं एक विरगळ सुद्धा आहे। जोगेश्वरी देवी आणि स्वतः सिद्धनाथ इथं स्थापित झाले असं म्हणतात। पूर्ण चारही बाजूनी तटबंदी याला आणि हे 3 रांजण पहा पूर्ण दगडामध्ये असलेले। तर अशा प्रकारे हे सुंदर असं हेमाडपंथी मंदिर आणि सिद्धनाथाचं आपण दर्शन घेतलं। तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा। जय शिवराय।